नमस्कार. माझ्या यूट्यूब कुटुंबातील सर्व फॅमिली मेंबर्सचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण चाकवतचे सर्व डाळी मिक्स करून गरगट्टे बनवणार आहे. तर त्यासाठी चाकवतची भाजी मी स्वच्छ नीट करून घेतलेली आहे. हे बघा, हे डंडल पण घेतलेले आहेत. आता ही भाजी 15 मिनटं मिठाच्या पाण्यात भिजत घालून ती ह्या चाळणीत मी ते सगळं पाणी नितळून चांगल्या साध्या पाण्यानं 2-3 वेळा चांगली धुवून घेतलेली आहे. तव्यात थोडंसं मी तेल घेत आहे आणि त्यात ही भाजी चांगली ह्या तेलातच आपण ही शिजवून घ्यायची आहे. या शिजायला 1 ते 2 मिनिटच लागतात बरं का. वाफेवर ही भाजी मस्तपैकी शिजून निघते. आता वरती वाफ चांगली कोंडली जावी म्हणून मी हा डबा झाकत आहे. बघा, ही आता आपली 1 मिनिटाभरातच म्हणजे भाजी चांगली शिजलेली आहे बरं का. आता आपण ही भाजी डब्यात काढून घ्यायची आणि ह्या मिक्स डाळी आहेत. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि 1 चमचा उडीद डाळ मी घातलेली आहे. आता ह्याच्यावरती मी वरून थोडंसं हिंग घालते. आता ही जी आपण भाजी शिजवून घेतलेली आहे तव्यात, ही मिक्सरवर मी चांगली बारीक ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ह्या डाळीत हे पेस्ट चाकवतची पेस्ट घालत आहे. मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट आपण काढून घेऊया. शेंगदाणे मी 2-3 तासासाठी 1 मूठभर शेंगदाणे भिजत टाकलेले होते. त्यातले वरचं पाणी 2-3 वेळा स्वच्छ बदलून घ्यायचं आणि मग हे शेंगदाणे ह्या चाकवतच्या गरगड्यात टाकून द्यायचे. आपण आता हे सगळं आपण आता कुकरच्या 3 शिट्या काढून आपण घ्यायच्या आहेत. म्हणजे ही डाळ आणि हे चाकवतचं जे आपण पेस्ट टाकलेलं आहे शेंगदाणे, हे सगळं एकजीव व्यवस्थित शिजलं जाते. 3 शिट्या झाल्यानंतर आता हे गरगटं आपण बाहेर काढणार आहोत आणि ह्याला फोडणी देणार आहोत. एका भांड्यात मी तेल टाकलेलं आहे. मोहरी, जिरे आणि सफेद तीळ, लसणाच्या कुड्या 7 ते 8 चांगल्या मी चेचून घेतलेल्या आहेत. त्या चांगल्या गुलाबी होईपर्यंत चांगल्या परतून घ्यायच्या. मस्त आणि आता हे शिजलेलं गरगट जे आहे हे आता आपण ह्यात तडक्यात घालून घ्यायचं आहे. आपण आता ज्या वेळेला हे पालकाचं मिक्सरला बारीक केलं होतं, ते मिक्सरचं भांडं माझं थोडं मिरचीचं पेस्ट त्यात मी मिक्स केली, बारीक करून घेतली होती. मग आता चटणी टाकताना मी थोडी टाकून बघते. हे मीठ, हे गरम मसाला, हे पांढरे तीळ आणि थोडी कमी वाटत असेल मी परत चटणी टाकते. हे मोठं मीठ. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर असं हे आपलं अतिशय उत्तम आणि सुंदर असं गरगटं तयार झालेलं आहे. तुम्ही एक वेळा नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. किती सुंदर आणि किती छान बघा झालेलं आहे आपलं गरगटं. आणि हे कॅल्शियमनं युक्त असते, त्यामुळं आपल्या हेल्थला बळ देणार असते. चवीलाही फार उत्तम हे गरगटं बनते बरं. एकदा तुम्ही नक्की करून पहा. आता आपण ही बाउलमध्ये काढून घेत आहोत. किती छान रंग आला आहे बघा. शेंगदाणे भिजत टाकल्यामुळं त्यातलं पित्ताचं प्रमाण कमी होतं आहे, म्हणून शेंगदाणे भिजवूनच घाला. धन्यवाद.